नमस्कार भावी शिक्षकांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण महाटेट 2023 अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या येणाऱ्या परीक्षेसाठी मानसशास्त्र अर्थातच सायकोलॉजी या विषयावरती टॉप 100 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट काळजीपूर्वक प्रश्न वाचा। तर बघा पहिला प्रश्न काय आहे, बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला असा प्रश्न येत्या 22 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास असे प्रश्न विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं गिलफोर्ड यांनी बहुआयामी सिद्धांत हे मांडलेलं आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दुसरा, अग्रत संघटक प्रतिमानाची निर्मिती टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने केली आहे। बघा कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे डेव्हिड ऑसुवेल या मानसशास्त्रज्ञाने अग्रत संघटक प्रतिमानाची निर्मिती ही केलेली आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धाडसीपणा हा गुण टिंबटिंब अवस्थेत सर्वात अधिक दिसून येतो। तर बघा कशात दिसून येतो अधिक, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे किशोर अवस्थेत सर्वात अधिक धाडसीपणा हा गुण दिसून येतो, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चौथा, गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे टिंबटिंब होय। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे स्मरण, गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शैशवावस्थेतील मुलं हे टिंबटिंब असते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आत्मकेंद्रित, म्हणजे शैशवावस्थेतील मुलं हे आत्मकेंद्रित असतात, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देणारी टिंबटिंब प्रक्रिया होय। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मानसिक प्रक्रिया होय। म्हणजेच काय, संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकाची प्राथमिक स्वरूपाची जाणीव करून देणारी मानसिक प्रक्रिया होय, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन्ही परिस्थिती भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही अशा संक्रमणास टिंबटिंब असे म्हणतात। तर बघा काय म्हणतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऋण संक्रमण असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे असे मत टिंबटिंब यांनी आपल्या उपपत्तीद्वारे मांडले। तर बघा कुणी मांडले, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बॅगले यांनी आपल्या उपपत्तीद्वारे मांडलेलं आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांच्या आवडीनिवडी टिंबटिंब अवस्थेत निश्चित होतात। तर बघा कशात निश्चित होतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे किशोर अवस्थेत बालकांच्या आवडीनिवडी हे निश्चित होत असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमेरिकन शिक्षण तज्ञ ब्रूस जॉइस आणि मार्शा विल हे टिंबटिंब या मानसशास्त्रीय संबोधाचे जनक मानले जातात। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अध्यापनाची प्रतिमाने या मानसशास्त्रीय संबोधाचे जनक असे मानले जातात, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 11 नंबरचा, मानवी पेशीमध्ये रंगसूत्राच्या टिंबटिंब जोड्या असतात। तर बघा किती जोड्या असतात मानवी पेशीमध्ये, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे 23 इतक्या जोड्या हे मानवी पेशीमध्ये रंगसूत्राच्या असतात, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा आहे बघा, भावनिक बुद्धिमत्ताची संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली। तर बघा कुणी मांडली भावनिक बुद्धिमत्ताची संकल्पना, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ताची संकल्पना ही मांडलेली आहे, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब समाजाची छोटी प्रतिकृती आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर विपरीत परिणाम होत असेल तर अशा संक्रमणास टिंबटिंब संक्रमण असे म्हणतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ऋण संक्रमण असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न
प्रश्न बघा 15 नंबरचा, समान घटक उपपत्तीचा पुरस्कार टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने केला. तर बघा कुणी केला, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने, या मानसशास्त्रज्ञाने समान घटक उपपत्तीचा पुरस्कार हे केलेलं आहे. तर बघा योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या वाचन व भाषण कौशल्याकडे टिंबटिंब अधिक लक्ष पुरविले पाहिजे. तर बघा कशाकडे पुरविले पाहिजे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे किशोरावस्थेत विद्यार्थ्यांच्या वाचन व भाषण कौशल्याकडे अधिक लक्ष पुरविले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 17 नंबरचा, शिक्षण म्हणजे टिंबटिंब मधील विकसनशील बदल होय. हा प्रश्न हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वर्तनामधील विकसनशील बदल म्हणजे शिक्षण होय. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे टिंबटिंब अध्ययनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पर्यवेक्षित अध्ययनाचे स्वयं अध्ययनाची पात्रता निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 19 नंबरचा, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना म्हणजे अवबोध होय. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययनासाठी विद्यार्थ्याच्या मनात टिंबटिंब निर्माण करणे आवश्यक आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रेरणा हे निर्माण करणे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 21 नंबरचा, मानसिक वय ही संकल्पना टिंबटिंब या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा हाही बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे बीन या मानसशास्त्रज्ञाने मानसिक वय ही संकल्पना शोधून काढलेली आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमण म्हणजे टिंबटिंबचे स्थानांतर होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ज्ञानाचे स्थानांतर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं जड्ड यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माणसाच्या रंगसूत्राची एकूण संख्या टिंबटिंब असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे 46 इतकी एकूण संख्या ही माणसाच्या रंगसूत्राची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कृतक विश्वास टिंबटिंब या अवस्थेत सर्वाधिक असतो. तर बघा कोणत्या अवस्थेमध्ये सर्वाधिक असतो, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं बाल्यावस्था या अवस्थेमध्ये कृतक विश्वास हे सर्वाधिक असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चर्चा पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका टिंबटिंब असते. तर बघा कशी असते शिक्षकाची भूमिका, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मार्गदर्शकांची चर्चा पद्धतीने अध्यापन करताना शिक्षकाची भूमिका ही प्रामुख्याने मार्गदर्शकाची असते. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक पद्धती ही बालवर्तनाची टिंबटिंब पद्धती आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शास्त्रीय पद्धती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, आसुबेल यांनी टिंबटिंब उपपत्ती मांडली. तर बघा कोणती उपपत्ती आसुबेल यांनी मांडलेली आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अध्ययन व अनुदेशन ही उपपत्ती आसुबेल यांनी मांडलेली आहे. मी अध्ययन उपपत्तीमध्ये व्हिडिओ बनवताना मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ही उपपत्ती सांगितलेली आहे, कारण अध्ययन आणि अनुदेशन यामध्ये आहे, त्यामुळे आसुबेल हे नाव लक्षात ठेवायचं टेक्निक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्ञानग्रहणाची टिंबटिंब ही पहिली पायरी आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे संबोध ही ज्ञानग्रहणाची पहिली पायरी आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऋण संक्रमणात एका परिस्थितीत अध्ययन केलेल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर टिंबटिंब परिणाम होतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे प्रतिकूल परिणाम हे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 31 नंबरचा, इंग्रजी वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करते त्यावेळी टिंबटिंब संक्रमण होते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ऋण संक्रमण हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 33 नंबरचा, जेराम ब्रुनर यांनी टिंबटिंब प्रतिमानाचा शोध लावला. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे संकल्पना प्राप्ती या प्रतिमानाचा शोध जेराम ब्रुनर यांनी लावलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्ञानाबरोबर टिंबटिंब असल्याने अध्यापन चांगले होते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे कल्पकता असल्याने ज्ञानाबरोबर अध्यापन हे चांगले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 35 नंबरचा, शैक्षणिक मानसशास्त्र हे टिंबटिंब मानसशास्त्र आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे उपयोजित मानसशास्त्र. शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित मानसशास्त्र आहे. नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, अल्बर्ट बांदुरा यांनी टिंबटिंब उपपत्ती मांडली. तर बघा कोणती उपपत्ती मांडलेली आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे सामाजिक निरीक्षणात्मक ही उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोहलर याने टिंबटिंब या प्राण्यावर प्रयोग केला. तर बघा कोणत्या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे चिंपांझी. चिंपांझी या प्राण्यावरती कोहलर याने प्रयोग केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संवेदना टिंबटिंब प्राप्त होते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे ज्ञानेंद्रियामुळे संवेदना ही प्राप्त होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 39 नंबरचा, टिंबटिंब ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे शाळा. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बक्षिसे म्हणजे टिंबटिंब केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं विद्यार्थ्याने केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, समान घटक उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने समान घटक उपपत्ती ही मांडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आपल्या कामाचे यश हे आपले मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे गुरुकिल्ली होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, B=SOR हे सूत्र टिंबटिंब यांनी मांडले. तर बघा कोणी मांडले, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, अनुवंशासंबंधी इसवी सन 1860 मध्ये टिंबटिंब यांनी प्रदीर्घ संशोधन केले. तर बघा कुणी संशोधन केलेलं आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे ग्रेगर मेडल यांनी अनुवंशासंबंधी इसवी सन 1860 मध्ये प्रदीर्घ संशोधन हे केलेलं आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 45 नंबरचा, धनसंक्रमणात एका परिस्थितीत अध्ययन केलेल्या परिस्थितीचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर टिंबटिंब परिणाम होतो. तर बघा कशाचा परिणाम होतो, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे अनुकूल परिणाम हे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू टिंबटिंब असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 47 नंबरचा, बालकांच्या विकासाच्या दृष्टीने टिंबटिंब महत्त्वाचा असल्याने शिक्षक पालकांचे उद्बोधन करतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं परिसर हा महत्त्वाचा असल्याने शिक्षक पालकांचे उद्बोधन हे करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब या अवस्थेत प्रेम व सुरक्षितता याची गरज बालकाला असते याची जाणीव शिक्षकाने ठेवली पाहिजे. तर बघा कोणती अवस्था आहे ती, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे शैशवावस्था. या अवस्थेत प्रेम व सुरक्षितता याची गरज बालकाला असते याची जाणीव शिक्षकाने ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन ही एक टिंबटिंब आहे म्हणून शिक्षकाने सर्जनशीलतेचा व विविध उपक्रमांना प्राधान्य देतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं अध्यापन ही एक कला आहे म्हणून शिक्षक सर्जनशीलतेचा व विविध उपक्रमांना प्राधान्य हे देतात. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न बघा, कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांशी पालक व शिक्षकांचा व्यवहार टिंबटिंब असावा. तर बघा कसा असावा, खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे मित्रत्वाचा असावा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
डी ॲनिमा नावाचा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ हे लिहिलेले आहेत. नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. टिंबटिंब म्हणजे पूर्वानुभवाचे स्मरण होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे प्रतिमा म्हणजे पूर्वानुभवाचे स्मरण होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 53 नंबरचा. ढगाच्या गडगडाटाकडे आपले लक्ष लगेच वेधले जाते ते टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अनैच्छिक अवदान होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक आणि टिंबटिंब असली पाहिजे. तर बघा कशी असली पाहिजे? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कार्यनिष्ठ हे असली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 55 नंबरचा. भाषा हे एक टिंबटिंब प्रमुख साधन आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विचारांचे. भाषा हे एक विचारांचे प्रमुख साधन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास टिंबटिंब या पद्धतीमुळे होतो. तर बघा कशा पद्धतीमुळे होतो? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे संशोधन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा हे विकास होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन व टिंबटिंब या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अध्यापन. अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत. लक्षात ठेवायचंय बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 58 नंबरचा. परिस्थितीशी जुळवून न घेणे म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे समायोजन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूल्यमापन म्हणजे टिंबटिंब माहिती गोळा करणे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांची माहिती गोळा करणे म्हणजे मूल्यमापन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूल्यमापनात टिंबटिंब अंतर्भूत असते. तर बघा काय अंतर्भूत असते मूल्यमापनामध्ये? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सांख्यिकीकरण हे मूल्यमापनात अंतर्भूत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूल्यमापनामुळे शाळा व शिक्षक यांची टिंबटिंब कळते. तर बघा काय कळते? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे गुणवत्ता. हे मूल्यमापनामुळे शाळा व शिक्षक यांची गुणवत्ता ही कळत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 62 नंबरचा. शैक्षणिक ध्येय पूर्ण करण्यासाठी टिंबटिंब असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अभ्यासक्रम हे असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्यांचे शिक्षण कितपत चांगले झाले हे शोधणे म्हणजे शैक्षणिक टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मूल्यमापन होय. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मूल्यमापन त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंबटिंब हा घटक असतो. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा सायकोलॉजी मधला. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मूल्यमापन त्रिकोणाच्या शिरोबिंदूला मूल्यमापन हा घटक असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. क्षमता विकासासाठी विविध टिंबटिंब उपक्रमाचे आयोजन करावे लागते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे स्व अध्ययन उपक्रमाचे क्षमता विकासासाठी आयोजन करावे लागते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 66 नंबरचा. क्षमतेमध्ये टिंबटिंब अधिक भर दिलेला असतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उद्दिष्टावर अधिक भर दिलेला असतो. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 67 नंबरचा. निकष संदर्भ मूल्यमापनासाठी टिंबटिंब याने सुलभ पद्धती विकसित केली आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ॲगॉफ. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. क्षमता विकसन टिंबटिंब पातळीवर होणे गरजेचे आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वैयक्तिक पातळीवर क्षमता विकसन होणे हे गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आपल्या कामाची दिशा ठरवण्यासाठी टिंबटिंब मदत करतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उद्दिष्टे हे आपल्या कामाची दिशा ठरवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर 70 नंबरचा प्रश्न बघा. शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे टिंबटिंब आयोगाने सांगितली आहेत. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कोठारी आयोगाने शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे ही सांगितलेली आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा. ज्ञान पातळीपेक्षा टिंबटिंब ही वरची पायरी मानली जाते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आकलन ही ज्ञान पातळीपेक्षा वरची पायरी मानली जाते. कदाचित हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. परीक्षा तंत्राचा टिंबटिंब जास्तीत जास्त वापर होतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शिक्षण क्षेत्रात परीक्षा तंत्राचा हे जास्तीत जास्त वापर होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा.
टिंबटिंब परीक्षा विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 74 नंबरचा, प्रात्यक्षिक परीक्षेचे टिंबटिंब करणे फार कठीण असते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे नियोजन करणे हे प्रात्यक्षिक परीक्षेचे फार कठीण असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रमाणिक टिंबटिंब तयार करताना तज्ज्ञ व्यक्तींनाच जमते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे चाचण्या प्रमाणिक चाचण्या तयार करताना तज्ज्ञ व्यक्तींनाच जमते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आकृतीतील माहितीचा अर्थ सांगता हे स्पष्टीकरण टिंबटिंब उद्दिष्टाचे होय। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे आकलन उद्दिष्टांचे होय। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 77 नंबरचा, कवितेच्या अध्यापनातून सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रातील टिंबटिंब या बाबीचा मुख्यत्वे करून विकास होतो। तर बघा कशाचा विकास होतो, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे रसग्रहणाचा या बाबीचा मुख्यत्वे करून विकास होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 78 नंबरचा, टिंबटिंब ही ज्ञान पातळीपेक्षा वरची पायरी मानली जाते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आकलन ही ज्ञान पातळीपेक्षा वरची पायरी मानली जाते। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे टिंबटिंब असणार नाही। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे एकांगी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे एकांगी असणार नाही। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 80 नंबरचा, लेखी परीक्षेमुळे केवळ टिंबटिंब परीक्षा होते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे स्मरणशक्तीची परीक्षा ही होत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परीक्षेतून विद्यार्थ्यांचे टिंबटिंब विषयातील प्रगतीचे मूल्यमापन होते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे शालेय विषयातील प्रगतीचे मूल्यमापन हे परीक्षेतून होत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाळेतील मुलाखत टिंबटिंब असते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे अनौपचारिक, म्हणजे शाळेतील मुलाखत हे अनौपचारिक असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्व स्पर्धात्मक परीक्षामध्ये टिंबटिंब प्रश्नाचा वापर केला असतो। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वस्तुनिष्ठ या प्रश्नाचा वापर हे केलेला असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्नपत्रिकेच्या सदोष रचनेमुळे लेखी परीक्षेची टिंबटिंब कमी होते। तर बघा काय कमी होते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विश्वसनीयता ही कमी होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 85 नंबरचा, लेखी परीक्षा हे टिंबटिंब तंत्राचे मूल्यमापनाचे साधन आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे परीक्षा तंत्राचे मूल्यमापनाचे साधन आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वाक्यपूर्ती हे टिंबटिंब तंत्रातील गुणात्मक मूल्यमापनाचे साधन आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आविष्कार तंत्रातील गुणात्मक मूल्यमापनाचे हे साधन आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 87 नंबरचा, विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी टिंबटिंब या साधनाचा उपयोग करावा। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मुलाखत या साधनाचा विद्यार्थ्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी उपयोग करावा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्या कसोटीमध्ये विद्यार्थीतील सूक्ष्मभेद लक्षात आणून देण्याची क्षमता आहे त्या कसोटी टिंबटिंब आहे असे म्हटले जाते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे भेदन क्षमता आहे असे म्हटले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चाचणीच्या निकषापैकी टिंबटिंब हा निकष सर्वात महत्त्वाचा आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे विश्वसनीयता हा निकष सर्वात महत्त्वाचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 90 नंबरचा, दैनंदिन मूल्यमापनाचे टिंबटिंब साधन आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रक्षेपण तंत्र हे दैनंदिनी मूल्यमापनाचे साधन आहे। नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब मध्ये प्रश्न भिन्नतेमुळे परीक्षेची विश्वसनीयता कमी होते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे प्रात्ययिकमध्ये प्रश्न भिन्नतेमुळे परीक्षेची विश्वसनीयता ही कमी होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 92 नंबरचा, प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे टिंबटिंब विकासाचे मापन होते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे क्रियात्मक विकासाचे मापन हे होत असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कारणे द्या हा प्रश्न प्रकार टिंबटिंब प्रश्नाचाच एक प्रकार आहे। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे लघुत्तरी प्रश्नाचाच एक प्रकार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब पुरेशी संधी मिळाल्याशिवाय मूल्यमापन करू नये। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे निरीक्षणाची पुरेशी संधी मिळाल्याशिवाय मूल्यमापन हे करू नये। त्यानंतर 95 नंबरचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे मूल्यमापनाचे गुणात्मक साधन आहे। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, योग्य उत्तर आहे आविष्कार तंत्र हे मूल्यमापनाचे गुणात्मक साधन आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मापनातील सातत्य म्हणजे टिंबटिंब होय।
तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे विश्वसनीयता होय. मापनातील सातत्य म्हणजे विश्वसनीयता होय. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 97 नंबरचा. टिंबटिंब या साधनाचा वापर करून विद्यार्थ्याच्या स्वभावाचा अंदाज आपण करू शकतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे मुलाखत या साधनाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या स्वभावाचा अंदाज आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पडताळा सूची हे टिंबटिंब प्रकारचे साधन आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे आत्मनिरीक्षण. पडताळा सूची हे आत्मनिरीक्षण प्रकारचे साधन आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 99 नंबरचा. वर्गातील अनेक मुलांची जर समान समस्या असेल तर टिंबटिंब करता येते. तर बघा काय करता येते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे सामूहिक मार्गदर्शन हे करता येते. लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा 100 नंबरचा. चाचणीतील प्रश्न टिंबटिंब असावेत. तर बघा कसे असावेत, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उद्दिष्टानुवृत्ती हे चाचणीतील प्रश्न हे असावेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.